कोरोनाचे नियम आता शिथिल होऊ लागल्यानंतर परराज्यातून मुंबईमध्ये येणाऱ्यांचा ओघ वाढू लागलाय। मुंबईमध्ये सप्टेंबरमध्ये मध्य रेल्वेवर मेल एक्सप्रेसमधून 17.5 लाख प्रवासी तर ऑक्टोबर महिन्यामध्ये पश्चिम रेल्वेवर जवळपास 18 लाख प्रवासी दाखल झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे। मुंबईसह राज्यातून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी कर्नाटकने विशेष गाईडलाईन्स जारी केल्या। 2 ते 3 दिवसांसाठी कर्नाटकमध्ये जाणाऱ्या नागरिकांसाठी नियम जारी करण्यात आले। ताप, सर्दी, खोकला, घशाची सूज अशी कोणतीही लक्षणं असलेल्यांना कर्नाटकमध्ये प्रवेश मिळणार नाहीये। जम्बो केंद्रातली यंत्रसामग्री महापालिका रुग्णालयांमध्ये आता वापरली जाणार आहे। ही यंत्रसामग्री वापरात राहील तितकी ती कार्यक्षम राहते। त्यामुळे जम्बो केंद्रातली पोर्टेबल कृत्रिम श्वसन यंत्रणा, खाटा, रक्त तपासण्याची यंत्र या अतिरिक्त सामग्रीचा वापर आता मनपा रुग्णालयांमध्ये होणार आहे। परदेश प्रवासाला आता अधिक बळ मिळेल। 96 देशांनी भारताची लसीकरण सर्टिफिकेट संदर्भात सामंजस्य करार केलाय आणि यामध्ये यूके, अमेरिका, युरोपीय राष्ट्र, पश्चिम आशियातल्या देशांचा समावेश आहे आणि या करारानुसार कोविड लसीकरण सर्टिफिकेट्स एकमेकांच्या देशामध्ये चालणार आहेत। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यामध्ये मुंबई पालिकेला यश आलं असलं तरी साथीच्या आजारांचा धोका मात्र कायम आहे। 1 ते 7 नोव्हेंबर या 7 दिवसांमध्ये मलेरियाचे 72, डेंग्यूचे 47, गॅस्ट्रोचे 49, चिकुनगुनियाचे 6 आणि स्वाईन फ्लूचा 1 रुग्ण आढळलाय। त्यामुळे मुंबईमध्ये साथीच्या आजारांचा धोका हा वाढतो। एसटी संप मिटण्याची सध्या तरी कुठलीही चिन्ह दिसत नाहीयेत। त्यामुळे राज्य सरकारने आता खासगी बसेसना प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी दिली आहे। खासगी बसेससह मालवाहू वाहनं तसंच अन्य वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यासाठी परवानगी दिली असल्याचं राज्य सरकारने रात्री उशिरा जाहीर केलं। प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे। गोंदिया जिल्ह्यातल्या 20 एसटी कर्मचाऱ्यांचं आता निलंबन करण्यात आलं। यामध्ये गोंदिया आणि तिरोडा आगारातले प्रत्येकी 10 कर्मचारी आहेत। विभागीय कार्यालयाकडून ही कारवाई झाली आहे। निलंबनाच्या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये चांगलाच रोष वाढला आहे। राज्यातल्या 376 एसटी कर्मचाऱ्यांच्या निलंबनानंतरही संप हा कायम आहे। पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगर एसटी आगारातले कर्मचारी कडाक्याच्या थंडीत सुद्धा आंदोलनाच्या ठिकाणीच मुक्काम ठोकून आहेत। सांगलीमधले एसटी कर्मचारी मुंबईकडे रवाना झालेत आणि हे सांगलीतले एसटी कर्मचारी आता मुंबईमधल्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। त्यासाठी काल रात्री ते सांगलीमधून रवाना झालेत। अमरावती जिल्ह्यातल्या तब्बल 2000 एसटी कर्मचारी संपावर आहेत आणि हा संप आणखी चिघळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। सध्या अमरावतीसह जिल्ह्यातल्या बडनेरा, परतवाडा, चांदूर बाजार, मोर्शी आणि वरुड आगारातली एसटी सेवा ही पूर्णपणे बंद आहे। 10वी-12वीची लेखी परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे। राज्य शिक्षण मंडळाकडून परीक्षा घेण्यासाठी तयारी केली जाते। लवकरच याविषयी धोरणात्मक निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे। मुंबई आणि परिसरामध्ये शाळा सुरू झाल्यानंतर खासगी शिकवणी चालकांनाही वर्ग सुरू करण्याची परवानगी मिळणार आहे। त्यासाठी महापालिका आयुक्तांनी आपल्याला आश्वासन दिल्याची माहिती खासगी कोचिंग क्लास ओनर्स असोसिएशनकडून देण्यात आली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक 2024 पर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प सोडण्यात आलाय। पायाभरणीचं काम पूर्ण झाल्याचा दावा MMRDAने केलाय। इंदू मिलमध्ये 12 एकर जागेवर बाबासाहेबांचं स्मारक उभं राहणार आहे। स्मारकाचा खर्च 1000 कोटींवर गेलाय तर निधीला मान्यता देण्यात आली आहे। आता फक्त 1400 रुपयांमध्ये विमान प्रवास करता येणार आहे। एअरलाईन कंपनी इंडिगोकडून अनेक नवीन डायरेक्ट फ्लाईट सुरू करण्यात आल्यात आणि त्यामुळे आता 12 तासांचा प्रवास हा 75 मिनिटांमध्ये होईल। प्रवास सोपा आणि वेगाने व्हावा यासाठी पॉइंट टू पॉइंट कनेक्टिव्हिटी सुरू करण्यात आली आहे।
इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी महावितरण वर्षभरामध्ये राज्यात तब्बल 500 इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. ही चार्जिंग स्टेशन मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बरोबरच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या प्रमुख शहरांमध्ये असतील आणि प्रायोगिक तत्वावर मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये 10 चार्जिंग स्टेशन्स उभारलेली आहेत. मुंबई कोस्टल रोडच्या कामामुळे अनेक मच्छीमारांचं तात्पुरतं नुकसान होतंय. मच्छीमारांना ही नुकसान भरपाई देण्यासाठी पालिका तयार झाली आहे आणि यासाठी नुकसानीची पडताळणी आता करण्यात येणार आहे. उत्तर मुंबईतले धोकादायक स्कायवॉक दुरुस्तीचा प्रस्ताव स्थायी समितीनं मंजूर केला आणि यासाठी पालिका 19.63 कोटी रुपये खर्च करणार आहे. फेरीवाले गडदुल्ले स्कायवॉकचा त्यांनी ताबा घेतलाय. गेल्या वर्षी दहिसरमध्ये स्कायवॉकचा काही भाग कोसळलाही होता आणि त्यानंतर आता गोरेगाव पश्चिम, कांदिवली पूर्व, बोरिवली पश्चिम आणि दहिसरच्या सर्व स्कायवॉकची दुरुस्ती करण्यात येईल. गिरणी कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी गिरणी कामगार कृती समितीकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. 15 नोव्हेंबरला म्हाडा कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल आणि या मोर्चामध्ये राज्यभरातले कामगार मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत. बार्शीतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीनं स्वयंपूर्ण असा 96 किलोवॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केला. तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीला महाराष्ट्रातली पहिली संपूर्ण सौर कृषी उत्पन्न बाजार समिती होण्याचा मान मिळाला आहे. यावर्षी रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालाय. ऑक्टोबरमध्ये पावसाने 120 वर्षांचा विक्रम केलाय आणि ऑक्टोबरमध्ये देशाच्या अनेक भागामध्ये पाऊस झाला. त्यामुळे अनेक राज्यांचं आता पाणी टंचाईचं टेन्शन सुद्धा संपलंय. सातारा शहरामध्ये पवई नाक्यावर आमदार शिवेंद्रराजेंनी स्वखर्चातून सेल्फी पॉइंटची उभारणी केली आहे आणि या सेल्फी पॉइंटचं उद्घाटन आमदार शिवेंद्रराजे यांच्या पत्नी वेदांतिका राजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी छत्रपती वेदांतिका राजे भोसले यांनी त्यांचे चिरंजीव रुद्रनील राजे यांच्यासोबत पहिला सेल्फी काढला. येवला सायकलिस्ट असोसिएशनतर्फे येवला ते एरंड गाव असं सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी प्रत्येकाला सायकल चालवण्याचं नेमकं महत्त्व काय आहे हे अधोरेखित करण्यात आलं. वाहनांचा वापर कमीत कमी करून सायकलीचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर टीका केली आहे. बिगडे नवाब असं म्हणत त्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. मलिकांना पत्रकार परिषद घेत केवळ खोटे आरोप ते करतायत, धूर्तपणा करतायत. मलिकांचं केवळ एकच लक्ष आहे आणि त्यांना आपला जावई आणि काळी कमाई वाचवायची आहे अशा शब्दांमध्ये अमृता फडणवीसांनी मलिकांवर हे टीकास्त्र सोडलंय. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांनी काल राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट घेतली. राऊतांनी यावेळी आपल्या मुलीच्या लग्नाची पत्रिका राज्यपालांना दिली. दिल्लीमध्ये आज 8 देशांसोबत मंथन बैठक होणार आहे. NSA अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर ही बैठक होणार आहे. भारत या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असेल. काल संध्याकाळी ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानसोबत बैठक पार पडली आहे. मुंबईतल्या किस्मत कॉलनी कौसा रोड भागातल्या मोहम्मद उमर पॅलेस इमारतीला अचानक आग लागली. इमारतीच्या 5व्या मजल्यावर एका फ्लॅटमध्ये आग लागली. सुदैवानं कुणालाही दुखापत झाली नाही. आगीचं कारण मात्र अस्पष्ट आहे. रायगडमधल्या खोपोली ते कर्जत मार्गावर ऑइल वाहून नेणाऱ्या टँकरला अचानक आग लागली. केळवली स्टेशनजवळ रात्रीच्या सुमाराला ही घटना घडली. टँकरच्या 5 टायरचा यामध्ये स्फोट झाला आणि 4 अग्निशमन बंबांनी ही आग आटोक्यात आणली. कर्नाटकातल्या शिमोगामध्ये स्टेशनवर एक महिला सुदैवानं बचावली. ट्रेन स्लो होताच ती उतरली आणि तिचा तोल गेला. ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मधल्या गॅपमध्ये ती पडणार तितक्यात तिथे उपस्थित असलेल्या RPFच्या जवानानं तिचे प्राण वाचवले आणि ही सर्व घटना CCTVत चित्रित झाली. पुण्यामधल्या वारजे माळवाडी इथं राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई केली. या कारवाईमध्ये 52 लाखांचा मद्यसाठा जप्त केलाय. त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये बनावट स्कॉच आणि व्हिस्की विक्रीचा पर्दाफाश केलाय. पिंपरी सौदागर इथल्या कारवाईमध्ये 6.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करून एकाला अटक केली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा विभागानं सांगवीमधल्या काटेनगर इथं जुगार अड्ड्यावर कारवाई केली. या प्रकरणी 5 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 1,57,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पुण्यामधल्या सत्यम कन्सल्टंट कंपनीनं पालिकेची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप काँग्रेस नगरसेवकानं केलाय. खोटी कागदपत्रे सादर करून थर्ड पार्टी कन्सल्टंट म्हणून कोट्यवधींची कामं या कंपनीनं मिळवली. नगरसेवक अविनाश बागवे यांनी हा आरोप केलाय. सह्याद्रीची उंची म्हणजे